पाहू शकता किती छान बनलेला आहे गाजराचा हलवा। एकदम झटपट सोप्या पद्धतीने न किसता। बाजारामध्ये आता खूप छान मस्त फ्रेश लाल गाजर भेटत आहेत। पहा आता खूप छान कसा बनवायचा झटपट। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। छान अर्धा किलो मी फ्रेश गाजर घेतलेला आहे। त्याचं वरचं साल काढून त्याला दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे 2-3 वेळा, म्हणजे ते कचकच लागणार नाही। आणि त्याला अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं आहे। मी किसलेलं नाही, कापून घ्यायचं आहे आपल्याला। शक्यतो पातळ कापता आलं तरी चालेल। अशा प्रकारे कापून घ्यायचे आपल्याला हे गाजर आता। आणि आता पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे। त्यामध्ये आता गाजर घालायचं आहे आपल्याला। गाजराला व्यवस्थित हलवून घ्यायचे। थोडंसं मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित हलवायचे त्याला गरम होईपर्यंत। त्यानंतर व्यवस्थित गरम झाल्यावर आपल्याला 2 मिनिट त्याला कमी फ्लेमवरती झाकून ठेवायचे। थोडंसं शिजलं का ते फोडी पाहायच्या। आणि त्यामध्ये आपल्याला दूध घालायचं 1 वाटी, अंदाजे पाव किलो दूध घातलेलं आहे मी, पाव लिटर। परत 5 मिनिट आपल्याला त्याला वाफवून घ्यायचं छान, म्हणजे ते गाजर आणि दुधाबरोबर व्यवस्थित शिजलं पाहिजे अशा हिशोबाने। खूप छान बनतो हा, नक्की बनवून पहा। कसा बनतो ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। मी आता 100 ग्रॅम साखर घातलेली आहे। आपल्याला हवी तितकी कमी जास्त आपल्या आवडीनुसार साखर घालू शकता। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। परत थोड्या वेळासाठी झाकून ठेवलेलं आहे। तर शिजत आलेलं आहे, तर आपल्याला त्याला परत हलवून घ्यायचे। शिजले का चेक करायचे। तर मॅश करून घ्यायचं आपल्याला मॅशरने। खूप छान शिजलेलं आहे व्यवस्थित। आता गाजर आपल्याला ते मॅश करून झालेलं आहे। आता पाणी आटलेलं आहे त्याचं, खूप छान झालेलं आहे। पाहू शकता कलर पण खूप मस्त आलाय। आणि दूध कमी घातल्यामुळे झटपट बनलेला आहे। खिसलेला याला खूप वेळ जातो आणि त्याला एनर्जी पण जाते। हा झटपट होतो, नक्की बनवून पहा। आणि आता मी दीड चमचा साजूक तूप घेतलेला आहे। आणि त्यामध्ये आपल्याला आता ड्रायफ्रूट घालायचे आहेत। ते वितळल्यानंतर काजू, बदाम, पिस्ते आपल्याला हवे तसे ड्रायफ्रूट्स आपण टाकून घेऊ शकतो त्यामध्ये। काजू टाकलेले आहेत आणि बदाम त्याला मिक्स करून घ्यायचे। आणि थोडेसे तळल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचे हलव्यामध्ये। ड्रायफ्रूटमध्ये हलव्यामध्ये टेस्ट वाढते। पाहू शकता किती मस्त बनलेलं आहे। तुपामुळे एकदम शाईन आलेली आहे। खूप छान बनलेलं आहे, रेडी आहे। आता आपल्याला वेलची पूड टाकलेली आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा।
चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हा आपला आता काढून घ्यायचा आहे. सर्व करण्यासाठी तयार आहे एकदम झटपट. मस्त. चला पाहू अशाच नवीन एका रेसिपीमध्ये भेटूया. छान छान रेसिपी पहा, बनवा, खा आणि आनंदी राहा. वेळात वेळ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला